कोडिंग लॉ मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला बहुतेक वेळेला हा शब्द ऐकू पडतो की साठेखत. साठेखत काय, याचे कुठे डेफिनेशन क्लिअर कट आपल्याला वाचायला भेटत नाही. आज समजून घेऊयात साठेखत म्हणजे काय. साठेखत हा म्हणजे काय, तर मालमत्तेचा भविष्यात व्यवहार होणार आहे त्या संबंधीचा केला गेलेला करार. या व्यवहारात त्या मालमत्तेचं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारं स्थानांतरण किंवा ट्रान्सफर. सो 4 वर्षानंतर मी समीरला 1 एकर जमीन या रेटने विकणार आहे, याचा आज रोजी केलेला करार म्हणजे साठेखत. साठेखत झाल्यावरती सुद्धा समीर त्या जमिनीचा लगेच मालक होत नाही किंवा कुठलाही मालकी हक्क लगेच ट्रान्सफर होत नाही. जोपर्यंत समीरला ती जमीन प्रत्यक्ष रजिस्ट्री कार्यालयामध्ये जाऊन त्याच्या नावाने ते खरेदी खत करून दिलं जात नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचा सदर साठेखतामुळं त्या जमिनीवरती मालकी हक्क प्रस्थापित होत नाही. म्हणून साठेखत म्हणजे काय, की भविष्यात होणाऱ्या जमिनीचं स्थानांतरण किंवा हस्तांतरण त्याचा एक करार आहे. थँक्यू सो मच.